नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची आकारिक घटक चाचणी 1ची प्रश्नपत्रिका सन 2024-25ची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवूया. इयत्ता 5वी इंग्लिश प्रथम घटक चाचणी 2025-26 गुण 15. आपल्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातली फर्स्ट युनिटवर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. एकूण 15 गुणांचा आपला हा पेपर होणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यानंतर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत अशाच पद्धतीने सहजगत्या उपलब्ध होतील. स्टँडर्ड 5th फर्स्ट युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश. क्वेश्चन नंबर 1. राईट ऑल कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप. आकर्षक डिझाईनमध्ये आपल्याला किंवा मोठ्या लिपीतील ABCD आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे 1 ते 20 अंक आपल्याला इंग्रजी शब्दात लिहायचे आहेत. राईट नंबर फ्रॉम 1 to 20. बघा या ठिकाणी ते पण लिहून दाखवलेले आहेत. व्यवस्थित पहा आणि लिहा. 3 गुणांसाठी आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. पहिला प्रश्न पण 3 गुणांचा आहे. त्यात आपल्याला ABCD लिहायची आहेत A पासून Z पर्यंत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. 5 नावं लिहायची आहेत आपल्याला. 5 पक्ष्यांची आणि 5 प्राण्यांची नावं. बघा बर्ड्स, पॅरेट, स्पॅरो, डक, हेन. ॲनिमल्स कॅट, टायगर, लॉयन, मंकी, हॉर्स. या व्यतिरिक्तही तुम्ही प्राणी पक्षी लिहिले तरीही चालणार आहे. तुम्हाला येत असलेले 5-5 प्राण्यांची नावं या ठिकाणी लिहायची आहेत. तिसरा प्रश्न बघा रॅमिंग वर्ड्स 3 गुणांसाठी. एप्रिल बिल, मे डे, जून 10, मस्ट, जुलै फ्लाय. या पद्धतीने रॅमिंग वर्ड्स लिहा. या व्यतिरिक्तही लिहिले तरी चालणार आहे. शेवटचा प्रश्न राईट नेम ऑफ मंथ्स इन इंग्लिश अँड मराठी. 12 महिन्यांची नावे इंग्रजीत आणि मराठीत लिहायचे 3 गुणांसाठी. बघा ते नावं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मराठीमध्ये पण लिहा आणि इंग्लिशमध्ये पण लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 5वीचा इंग्रजी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.